मित्रांनो, शेळीपालन हा एक असा व्यवसाय आहे की इथं तुम्हाला या शेळीची बोकडाची भाव वाढण्यासाठी आंदोलन करायची गरज नाही, उपोषण करायची गरज नाही. कारण की आपल्याला शेतीमालासाठी आपल्याला उपोषण करावं लागतात, आंदोलन करावं लागतात, तेव्हा कुठंतरी आपल्याला थोडा भाव वाढतो. पण या व्यवसायामध्ये असं नाही. शेळीपालन व्यवसायामध्ये तुम्ही आपोआप हे भाव वाढत चालतात. खास जर म्हणलं तर शेळीपालन व्यवसाय हा असा व्यवसाय आहे, याचे दिवसेंदिवस भाव वाढत चाललेले आहे. कमी तर झाले नाही आणि कमी भविष्यामध्ये कधी होणार पण नाही. कारण की हे रोजचं खाण्यासाठी लागणारं वस्तू आहे, त्याच्यामुळे याची भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. आता मागच्या वर्षी 600 रुपये किलो, 600-700 रुपये किलो बोकडाचं मटण, आता 800 रुपये किलो बोकडाचं मटण झालेलं आहे. आणि कुठं बघा तुम्ही, कोणत्या स्टॉपला, कोणत्या हायवेला बघा, बोकडाच्या मटणाची हॉटेल असतेच, धाबा असतोच. तिथं 250 रुपयाला तुम्हाला अनलिमिटेड जेवण, बोकडाच्या मटणाचं जेवण भेटतं. अशा बऱ्याच काही हॉटेली आहेत की जेथे भरपूर प्रमाणामध्ये बोकडं कट होतात. जसं उदाहरणार्थ भाग्यश्री, तर भाग्यश्री हॉटेलला रोजचे 10-20 बोकड कटतात. अशा बऱ्याच काही हॉटेली आहेत. समजा महाराष्ट्रामध्ये आता सध्या ट्रेंडमध्ये म्हणलं तर बोकडाच्या मटणाचं चालू आहे. कारण की एवढं 800 रुपये किलोचं बोकडाचं मटण घेतल्यापेक्षा कोणाला वाटतं हॉटेलला जाऊन जेवलं म्हणजे खूप चांगलं आहे. तर मित्रांनो, माझं म्हणण्याचं एकच पर्याय आहे की शेळीपालनामध्ये शेळीपालन म्हणजे असा व्यवसाय आहे की इथं जे आपल्याला समजा किंमत लागते ती किंमत आपल्याला आपोआप भेटते. असा हा व्यवसाय आहे. परत याच्यामध्ये गुंतवणूक कमी करावी लागते आपल्याला. तुम्ही एका शेळीपासून सुरू करू शकता किंवा 5 शेळ्यापासून सुरू करू शकता. याला भांडवल कमी लागतं, जागा कमी लागते आणि उत्पन्न पण चांगलं आहे याच्यापासून. तुम्ही गुंतवणूक केलेली पैसे हे फक्त 6 महिन्यामध्ये तुम्हाला परत मिळतात. कारण की आज 6 महिन्याचं बोकड जरी म्हणलं तर एक सरासरी 8 ते 10 हजार रुपयापर्यंत विक्रीला जातोय. आणि एक शेळी जरी घेतली तुम्ही तर 14-15 हजार रुपयापर्यंत 2 पिल्ला शेळी तुम्हाला 15, 16, 20 हजारापर्यंत पण आहे. समजा जर चांगल्या क्वालिटीची घेतले तर ते पैसे तुम्हाला 1-2 पिल्लं जर दिले तर तुमचे पैसे ते पहिल्या एका वेतामध्ये 6 महिन्यामध्ये तुम्हाला वसूल होऊन जातात. असा व्यवसाय. आज जर म्हैस घ्यायला गेलं तर म्हशीला 1 लाख रुपये लागतात. त्याच्यानंतर त्याचे मग 50 रुपयाना 100 रुपयाना असे जमा करत राहावं लागतं दुधाची. तसा हा व्यवसाय नाही आहे. या व्यवसायामध्ये फास्ट पैसे आपल्याला परत 6 महिन्यामध्ये मिळत आहेत. आपल्याला गुंतवणूक पण कमी आहे. आज लाख रुपये जर म्हणलं तर लाख रुपयामध्ये तुम्ही इथं 8-10 शेळ्या घेऊ शकतात. असा व्यवसाय आहे मित्रांनो. तर चला, हुस आपलं आहे छोटंसं शेळीपालन आहे मित्रांनो. याला जास्तीत जास्त आपल्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलवर बघत असेल तर सबस्क्राईब करा. चला, थांबतो इथं, जाता शेळ्या सोडलेली चारायला. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.